ही गोष्ट भूतांची नाही, ही गोष्ट अफवांची नाही आणि ही गोष्ट कुठल्याही काल्पनिक लेखकाने लिहिलेली सुद्धा नाही. ही गोष्ट आहे इतिहासाच्या नोंदीमध्ये अस्तित्वात असलेल्या आणि विज्ञानाने तपासलेल्या आणि तरीही अजूनपर्यंत पूर्ण उलगडलेल्या एका भयानक सत्याची. हिमालयाच्या कुशीत समुद्र सपाटीपासून सुमारे 16,500 फूट उंचीवर एक छोटासा शांत दिसणारा तलाव आहे. पण या तलावाचं पाणी नाही, तर त्याच्या काठावर पडलेले शेकडो माणसाचे सांगडे जगभरात भीती आणि कुतूहल निर्माण करतात. हा आहे रूपकुंड तलाव. बराच काळ हा तलाव बर्फाखाली झाकलेला असतो. कोणीही आत शिरू शकत नाही. पण जसा उन्हाळा सुरू होतो, जसा बर्फ वितळायला लागतो, तसा हा तलाव हळूहळू आपलं गुपित उघडायला सुरू करतो. पाण्याच्या काठावर मानवी कवट्या दिसायला लागतात. हात, पाय, मणक्यांची रचना जणू काही मृत्यू स्वतःच इथे येऊन थांबलेला आहे. पहिल्यांदा हे दृश्य पाहणाऱ्या लोकांना वाटतं कदाचित एखादं जुनं युद्ध झालं असावं, कदाचित सैनिकांचा मृत्यू झाला असावा. पण जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा प्रत्येक अंदाज एकामागोमाग एक कोसळू लागले. 1942 साली ब्रिटिश भारतात असताना या भागात मानवी सांगडे सापडल्याची माहिती त्या प्रशासनापर्यंत पोहोचली. त्या काळात दुसरं महायुद्ध सुरू होतं. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मनात पहिला प्रश्न निर्माण झाला, हे जपानी सैन्याचे सैनिक तर नाहीत ना? हाडं तपासली गेली आणि सत्य जगासमोर आलं. हे सांगडे युद्धात मेलेल्या सैनिकांचे नव्हते. हे मृत्यू बंदुकीने, तलवारीने किंवा कुठल्याही शस्त्राने झालेले नव्हते. मग हे लोक मेले तरी कसे? खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा शास्त्रज्ञांनी आधुनिक तपास सुरू केला. कार्बन डेटिंग सांगत होतं की हे सांगडे एका काळातले नाहीतच. काही 8व्या शतकातील, काही 12व्या शतकातील, तर काही 18व्या शतकातील. म्हणजे प्रश्न असा होता, एकाच ठिकाणी वेगवेगळ्या शतकात लोक वारंवार का मरत होते? DNA तपासणीत आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. सगळे मृत लोक भारतातील नव्हते. काही लोक भूमध्य सागराच्या आसपास प्रदेशातील होते, म्हणजेच आजच्या ग्रीस आणि इटलीकडचे. इतक्या उंच हिमालयात शेकडो वर्षापूर्वी हे परदेशी लोक आले तरी कसे? पण सगळ्यात भयानक सत्य अजून बाकी होतं. फॉरेन्सिक लॅबच्या तपासात असं दिसून आलं की अनेक कवट्यावर वरून आलेल्या अगदी गोलाकार आणि तीव्र जखमा होत्या. या जखमा तलवारीच्या नव्हत्या, दगडाच्या नव्हत्या आणि कोणत्याही मानवी हल्ल्याच्या सुद्धा नव्हत्या. मग हे घाव कुणाचे? शास्त्रज्ञांनी निसर्गाकडे बोट दाखवलं. त्यांच्या मते या भागात अचानक अतिशय भयानक असा प्रचंड गारांचा पाऊस आला असावा. कल्पना करा, उघड्या आकाशाखाली चाललेली एक मोठी यात्रा, डोक्यावर कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही आणि अचानक क्रिकेटच्या बॉलच्या आकाराच्या गारा आकाशातून कोसळू लागतात. एकही माणूस वाचण्याची संधी नाही, पळण्याचा मार्ग नाही. फक्त काही मिनिटात संपूर्ण समूह अक्षरशः संपला. ती घटना इतकी भीषण होती की मृतदेह तिथेच राहिले, बर्फाखाली झाकले गेले आणि शेकडो वर्षांनी जगासमोर पुन्हा आले. स्थानिक लोक मात्र याला विज्ञानापेक्षा वेगळ्या नजरेने पाहतात. त्यांच्या म्हणण्यानुसार एक राजा आपल्या गर्भवती राणीला घेऊन देवी नंदादेवीच्या यात्रेला निघाला होता. राजाने यात्रेला उत्सवाचं स्वरूप दिलं. नाच, गाणी, मोजमजा, संगीत सुरू झालं. पण ते देवीला आवडलं नाही. देवी रागावली आणि आकाशातून मृत्यूचा वर्षाव झाला. ही दंतकथा आहे. पण आजही तलावाजवळ उभं राहिलं की मनात एक प्रश्न उभा राहतो. इतक्या लोकांचा मृत्यू, इतक्या अचूक जखमा, इतक्या वेगवेगळ्या काळात आणि तरीही कुठलाही मानवी हिंसेचा पुरावा नाही. हे सगळं केवळ अपघात होता का, की निसर्गाचा इशारा, की अजूनही न उलगडेलं काहीतरी मोठं सत्य? रूपकुंड तलाव आपल्याला एक गोष्ट सांगतो, इतिहास नेहमी पुस्तकात नसतो. काही गोष्टी बर्फाखाली दडलेल्या असतात आणि काही रहस्य कधीच पूर्ण उलगडत नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या एका विशिष्ट माहितीपर व्हिडिओमध्ये आपल्या चावडीवर. धन्यवाद.